म्हणून आता चिंता आम्हाला त्याची राहिलेली नाही. आता विरोधकांनी काय करायचे याची खरीच चिंता आम्हाला सतवते. पण ते असं म्हणाले की भविष्यात काही लोकांना गाजर दाखवण्यासाठी पुढचा देखील अर्धवट विस्तार केला जाईल. आम्ही काय करू याची चिंता तुम्ही करूच नका. सरकार मजबूतीने चालेल एवढं मात्र निश्चित. संजय राऊत असंही म्हणाले की शपथविधी होणारच होता, एकनाथ शिंदे आले असते तरी आणि नसते तरी तशा पद्धतीचं नियोजन झालं होतं, पत्रिकेतही नाव नव्हतं, त्यामुळे चित्र असत होतं सगळं. म्हणजे भाजपचं सरळ म्हणणं आहे की शिंदे साहेबांना सोडून भाजपने शपथविधीची तयारी केली होती. संजय राऊतांचं म्हणणं. संजय राऊतच्या म्हणण्याला काही कवडीची किंमत नाही किंवा अर्थही नाही. त्यांना असं वाटणं साहजिक आहे. त्यांना या माहितीमध्ये मिठाचा खडा टाकायचा त्यांचा प्रयत्न होता, परंतु नेमकी स्ट्रॅटेजी काय करायची, कधी शपथ घ्यायची हे सगळं ठरलेलं होतं. आम्ही सर्व त्या गोष्टीचे साक्षीदार आहोत. म्हणून आम्ही शिंदे साहेबांचे सुद्धा मनापासून आभार मानतो की त्यांनी आमदारांनी जे काही त्यांना गळ घातली होती, त्यांना जी काही विनंती केली होती त्या विनंतीला सुद्धा त्यांनी मान दिला. स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब 2 वेळेला शिंदे साहेबाला वर्षाला येऊन भेटले, त्यांचाही त्यांच्या शब्दाचा सन्मान राखला. म्हणून आमच्यामध्ये वाद असण्याचं काही कारण नाही. आम्हाला सोडून किंवा धरून हा शपथविधी होणार नव्हता. हे एकत्रित निर्णय घेऊनच हा शपथविधी पार पाडणार होता, एवढं मात्र निश्चित आहे. कोळंबकर हे 1 वाजता हंगामी अध्यक्ष म्हणून शपथ घेत आहेत आणि आता त्यासोबतच नवीन अध्यक्ष कोण असेल यावर चर्चा सुरू आहे. कोळंबकर ह्या सभागृहातले सर्वात ज्येष्ठ सदस्य असल्यामुळं त्यांना हंगामी विधानसभेच्या अध्यक्षपदाची शपथ ही आज 1 वाजता दिली जाईल. त्यांच्या अध्यक्षतेखाली सर्व नवनिर्वाचित विधानसभा सदस्य हे शपथ घेतील. 2 दिवस हे शपथविधीचा कार्यक्रम झाल्यानंतर 3ऱ्या दिवशी अध्यक्षाची निवडही होईल आणि अध्यक्षाच्या निवडीनंतर एक विश्वासदर्शक ठराव सुद्धा त्या ठिकाणी मांडला जाण्याची शक्यता आहे. सुप्रिया सुळे यांनी तुम्हाला शुभेच्छा देत ते असं म्हणाले की पुढची 5 वर्ष चांगली सेवा करावी, नाहीतर महाराष्ट्राचा हक्क दुसऱ्या कुठल्या राज्याला त्यांनी देऊ नये. सुप्रिया सुळे फार दिवसानंतर बोलल्या, त्याबद्दल त्यांचा मी आभार मानतो. एक चांगला त्यांनी सल्ला आम्हाला दिलेला आहे. निश्चित त्यांच्या सल्ल्याचा आम्ही आदर राखू. सरकार चांगलं चालू. त्यांना आणि त्यांच्या पक्षाला किंवा त्यांच्या असलेल्या सहकाऱ्यांना अभिमान वाटेल असंच राज्य यापुढे कार्यशील राहील, गतिमान राहील. आणि आमची सुद्धा त्यांना विनंती राहील की तुम्ही सर्वांनी आम्हाला या सर्व चांगल्या कामामध्ये सहकार्य करावं.